तर वक्फ विधेयकावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वडगणेच्या महादेव मंदिराचा उल्लेख केला। या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्ड दावा करत असल्याचा उल्लेख संसदेत केला। हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे, मात्र या मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला मुस्लिम समाजाची जागा असल्याचं सांगण्यात येतं। याच जागेवरून वडगणे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये सुरू असलेला वादही कोर्टात गेलाय। या दोन्ही जागेचा गट नंबर वेगळा असल्याचं सांगण्यात येतंय, मात्र एकमेकाला लागून असलेल्या जागेचा गट नंबर वेगळा कसा हा प्रश्न उपस्थित केला जातोय। इथल्या हिंदू आणि मुस्लिम समाजाचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेतलंय विजय केसरकर यांनी। आज महादेव मंदिर परिसराच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे महादेव मंदिराचं फार मोठं महत्त्व आज करवीर ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे। या वडनगेला करवीर काशी वडनगे म्हटलं जातं आणि ह्या वडनगे गावचा फार मोठा इतिहास आज ग्रंथामध्ये देखील उल्लेख आहे। असा असताना वक्फ बोर्ड ह्या महादेव मंदिर परिसराच्या जागेवरती स्वतःचा हक्क सांगते। जर आज ही जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात जर गेली तर वक्फ बोर्ड स्वतःची मालकी दाखवून या ठिकाणी कंपाऊंड करून महादेव मंदिर परिसराची जागा हस्तगत करू शकते। कारण की आजपर्यंत कधीही वक्फ बोर्डाने महादेव मंदिराची पवित्र महादेव मंदिराची जी जागा आहे त्याच्यावर आजपर्यंत कधी दावा केलेला नाहीये। तसा जर माझ्या मित्रांनी जो दावा केलेला आहे किंवा तथाकथित काही मंडळी गावातली जी करतायत त्यांनी तसे अधिकृत दस्तावेज दाखवावेत की वक्फ बोर्डाने तसा पद्धतीचा काही दावा केलेला आहे। कारण की महादेव मंदिराची जी काही जो प्रॉपर्टीचा सर्वे सिटी सर्वे नंबर आहे तो 117 आहे, तर मुस्लिम समाजाची जी मिळकत आहे तिचा सिटी सर्वे नंबर 89 आहे। त्यामुळे या दोन्ही मिळकती ज्या आहेत त्या पूर्णपणे भिन्न आहेत। नेमकं म्हणजे ही जागा जी आहे ती वडणगे गावची आहे आणि महादेव मंदिराचा परिसर आहे। तर तुम्ही जर ग्रामपंचायतला जरी असेसमेंट उत्तर जरी बघितलं असतं त्यावर ग्रामपंचायत वडणगे असं नाव असताना मुस्लिम समाजाने वक्फ बोर्डाचं नाव लावून घेतलं होतं। आता ते दिवाण न्यायालयामध्ये ते रद्द झालेलं आहे। ते आता जे दादा बोललेत ते आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल किंवा नाही, पण यामध्ये असं सांगितलं गेले की या जागेमध्ये मुस्लिम समाजाच्या परवानगीने पाणी वगैरे भरलं जात होतं आणि ही जागा म्हणजे इथे यात्रा भरत नव्हती। पण गावातल्या तुम्ही किती जरी जुन्या जाणत्या माणसांना जरी विचारलात तर पूर्वीपारपासून आजापंजापासून आमच्या इथे जाई यात्रा भरली जाते। अशा प्रकारे यांचा दावा खोटा निघालेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात विजय केसरकर यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया। संसदेमध्ये काल वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिराचा उल्लेख केला, त्या परिसराचा उल्लेख केला। त्याच परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी महादेव मंदिराच्या जागेवरती वक्फ बोर्ड दावा करत आहे अशा पद्धतीची चर्चा आहे ती संसदेमध्ये घडून आली। आणि जी दोन नावं महाराष्ट्रातील जी दोन नावं अमित शहा यांनी घेतली होती त्यामध्ये या ठिकाणचं जे वडणगे मधलं महादेव मंदिर आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळतोय। इथल्या सगळ्या गावकऱ्यांशी आपण चर्चा केली, कारण या जागेचा गट नंबर आता जी आपली जागा बघतोय मुस्लिम समाजाची या जागेचा गट नंबर वेगळा आहे आणि मंदिराच्या जागेचा गट नंबर वेगळा आहे अशा पद्धतीची माहिती इथले गावकरी सांगतात। मात्र एका लागून जागा असलेल्याचा गट नंबर इतका वेगळा कसा हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर मुस्लिम समाज आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये कोर्टामध्ये दावा येतो दाखल केलेला आहे, खटला येतो या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये सुनावण्या आहेत त्या 2-3 झालेल्या आहेत। त्यामुळं या जागेसंदर्भातली जी चर्चा या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये एकूण जर बघितलं तर आपण ही जागा नेमकी कुणाची आहे याबाबत कोर्टामध्ये तर दावा दाखल आहेच, मात्र मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की अमित शहा यांना जी माहिती दिली ती चुकीची माहिती दिलेली आहे, असं कुठलाही प्रकार नाही। आणि दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणची जी जागा आहे ती पूर्वीपासून हिंदू समाजाचीच जागा आहे। त्या ठिकाणी जी यात्रा भरत होती त्या दरम्यान काही मेले किंवा या ठिकाणी बाजार भरायचा त्यासाठी ही जागा होती। त्यामुळे असे दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा आहे ती या ठिकाणी झाली। आता नेमकं याच्या पुढे काय होतंय, या जागेसंदर्भातलं काय होतंय हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, वडणगे, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।